आघाडीतील विविध पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, सर्व पदाधिकारी, आमचे स्नेही लक्ष्मीकांत टोंगे पाटील, ज्योतिताई वाघमारे, सभेचं आयोजन करणारे निरंजन भूमकर, विश्वासभाऊ बारबोले आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार आणि उपस्थित महाआघाडीला पाठिंबा देणारे सर्व सहकारी बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज या बार्शी तालुक्यातल्या महाआघाडीच्या प्रचारासाठी आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि साहेब, आम्ही या बार्शीतल्या विध्वंसक प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी ही सगळ्यांची महाआघाडी आम्ही निर्माण केलेली आहे. या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आपापल्या ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती हिला रोखण्यासाठी ही महाआघाडी आम्ही उभी केलेली आहे. आणि त्याची कल्पनाही मी आपल्याला दिलेली होती. आणि जरा शांत राहा साहेब. तुम्ही आलात तालुक्याच्या वतीनं, महाआघाडीच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो. आणि आपल्याला वेळ कमी आहे हे मला याची जाण आहे. पण एक सांगतो की हा तालुका विकासाभिमुख तालुका आहे आणि इथं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी लोक राहतात. आणि तुम्ही महाराष्ट्रातले एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय. आणि त्यामुळं तुमच्याकडून या तालुक्याला प्रचंड अशा अपेक्षा आहे. ज्या भूमीमध्ये ही सभा होते ती वैराग, ही लढवय्यांची भूमी म्हणून हिचं वर्णन केलं जातं. आणि या वैराग या बार्शी तालुक्यातला एक भाग आणि इथल्या जनतेची हा तालुका व्हावा म्हणून अनेक वर्षाची मागणी आहे. आणि मला वाटतं ती आपण निश्चितच मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस हा विषय येईल त्यावेळेस ती मंजूर करावी ही विनंती या सर्वांच्या वतीनं करतो. त्याचबरोबर मराठवाड्याला जाणारं पाणी हे जवळगाव धरणात, त्याच्यावर अनेक 2-3 धरणं झालेले असल्यामुळं त्या जो पाण्याचा येवा होता तो तुटीचा झालेला आहे. त्यामुळं त्या धरणात त्याच्यातून पाणी सोडावं आणि आमच्या कैलासवासी शहाजीराव पाटील साहेबांच्या प्रयत्नानं झालेलं ते जवळगाव धरण ते पूर्णपणे दरवर्षी आम्हाला भरून मिळावं अशा प्रकारची योजना ही त्या ठिकाणी तिचा पूर्ण आराखडा तयार आहे. त्यालाही आपण मंजुरी देऊन काम करावं. आपली ख्याती हा बोले तैसा चाले अशी असल्यामुळं या फार मोठं काही कामाचं डोंगर आम्ही तुमच्या खांद्यावर देत नाही, कारण आम्ही सगळे खाली काम करण्याला सक्षम आहोत. फक्त तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद या महाआघाडीच्या सर्व कर्तबगार उमेदवारांना लाभावा हीच भगवंतानी संतनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला आपण दादाजी आपण बोलणार आणि साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.